अच्छा, ह्याच्यात खेकडे भरून आणले, हे खुणी नाही आहेत तर खेकडे ह्याच्यातनं भरून आणलेले आहेत बघा. हे विशिष्ट प्रकारचं बांबूचा त्यांनी माल बनवलेला, म्हणजे ही वस्तू बनवलेली. काय रेट आहे याचा? 1000 रुपये 6. 1000 रुपयाला 6. साईज बघा एक नंबर. थोडं बार्गेन होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी आपण फिशिंग आणि क्रॅब कॅचिंगचे व्हिडिओ बनवतो. आणि सध्या पावसाळा चालू आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघाल तर बरेच फिशिंग आणि क्रॅब कॅचिंगचे व्हिडिओ आलेले आहेत, चढणीचे खेकडे मासे याचे. पण आज आपण मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि मुंबईमध्ये असताना आपण आज कल्याणमध्ये आहोत. कल्याण येथे आल्यानंतर माझा भाऊ आहे, त्याचं देखील यूट्यूब चॅनल आहे, त्याची देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्याच्याबरोबर आपण कल्याणमध्ये भरला जाणारा खेकड्याचा बाजार जो आहे, जो कल्याण स्टेशनकडे भरतो, त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं की मी कल्याणमध्ये आहे आणि आपल्याबरोबर अविघ्न आहे. अविघ्न माझा भाचा लागतो, बहिणीचा मुलगा. आणि याला तुम्ही कुठल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं? त्याच्या गणपतीच्या. आणि आपण हॉटेलला पण गेलेलो ना, कोस्ट अँड ब्लूम मध्ये. कोस्ट अँड ब्लूम मध्ये. आणि आता तू जॉब करतोयस, काय चालू आहे सध्या? आता मेडिकल स्ट्रीम मध्ये आहे, एक्सरे टेक्निशियनचं आता इंटर्नशिप चालू आहे. अरे वा, फर्स्ट क्लास. आणि आपल्याबरोबर साईश आहे. साईश कॉलेज करतोयस? येस, मस्त. आणि आपल्याबरोबर आणखीन एक युट्यूबर आहेत, प्रसाद मुडगेकर. प्रसाद, चॅनलचं नाव काय आपलं? माफिया. धाबा माफिया. आधी मँगो किचन होतं, आता धाबा माफिया केलं. आता चुलीवरचं जेवण आणि धाबे. अच्छा. आणि आपल्याकडे कुठल्या रिजन मधले धाबे आपण कव्हर करतो? आपण आगरी पद्धतीचे. अच्छा. आणि स्टॉल असतील तर मालवणी स्टॉल. ओके. हे सर्व आपण कव्हर म्हणजे जे स्ट्रीट फूड स्टॉल असतात ते पण आपण कव्हर करतो चॅनलमध्ये. कल्याण, डोंबिवली, मुरबाड, ठाणा. ओके. म्हणजे ज्या लोकांना धाब्यावर जेवायला यायचं असेल तर त्यांनी तुझं चॅनल जर एक्सप्लोअर केलं तर बरीच माहिती. चुलीवरचं जेवण ओके. व्यवस्थित एकदम. अच्छा. आणि तू काय सजेस्ट करशील की तुझा आवडता धाबा कुठला इकडचा? आता सध्या कविराज, जो आता मी 10 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलाय. अच्छा, नक्की बघा. कविराज धाबा. कविराज धाबा. अच्छा, तो कुठे आहे? भिवंडीमध्ये. आणि तिथे काय काय मिळतं? तिथे वदडी, पाया, मुंडी. अच्छा, हे मटनचे आयटम, चिकनचे आयटम. चिकन, गावठी कोंबडा सगळं मिळतं. येस. आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे मार्केटमध्ये? आता आपण कल्याण स्टेशनला खेकडा मार्केट बघायला जातोय. ओके. आणि तिथे 20 ते 25 पेक्षा बायका खेकडे विकतात. अच्छा. तो आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. ओके. आणि मला सांग की तुझ्या चॅनलवर पण हा व्हिडिओ आहे? हा, माझ्या चॅनलवर पण हा व्हिडिओ हा, आहे खेकड्यांचा. तुझ्या चॅनलवर पण देखील बघायला मिळेल. तर आता आपल्याला इथून खडकपाड्यावरनं आता आपण चालू आहे कल्याण स्टेशन वेस्टला. हा. ओके, चला. हा मेन मार्केट आहे ना इथे? हो, ते कल्याणचं. याला काय म्हणतात? कल्याणचं कुठलं मार्केट आहे? लक्ष्मी मार्केट बाजूला आहे, भाजी मार्केट आहे. अच्छा. आणि हे कल्याणचं वेस्टचं मार्केट आहे. तू स्वतः हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत, तर सकाळी जे भाजी मार्केट भरतं ते कितीला भरायचं? सकाळी भाजी मार्केट भरतं तरी पण 5-5:30 पासून चालू होऊन जातं. ते किती वाजेपर्यंत? ते 8:30-9 वाजेपर्यंत. 8:30-9 वाजेपर्यंत. येस. तर मित्रांनो, आता आपण कल्याण स्टेशनच्या नजीक आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो की मी एक्झॅक्टली लोकेशन काय आहे. थोडा आजूबाजूला मार्केट यार्ड असल्यामुळे किंवा ट्रॅफिक असल्यामुळे आवाज थोडा कमी येईल, तर व्हॉल्यूम जास्त करून बघा. कारण का पाऊस चालू आहे तर माईक लावणं शक्य नाही आहे, माईक खराब होऊ शकतो पावसाच्या पाण्याने. मी तो पहिलं तुम्हाला लोकेशन सांगतो. आणि इथे आलात तर कार घेऊन येऊ नका, बाईकने या. कार घेऊन जर आलात तुम्ही तर पार्किंगचे फार मोठे लोचे होतात, तर आम्ही कशी गाडी पार्क केली आहे. आलात तर बाईक घेऊन या. इथून स्टेशन किती आहे सरळ? 2 मिनिटावर. म्हणजे स्टेशनमधनं जर तुम्ही उतरलात तर तुमच्या राईट हँड साईडला छाया टॉकीज चालले. छाया टॉकीज, हे जुनं छाया टॉकीज आहे इकडे. आणि बरोबर त्याच्या समोर. आणि इथे विश्वरत्न, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. आणि या स्मारकाच्या बरोबर बाहेरच्या साईडला ना? येस येस. ओके. म्हणजे स्टेशनपासून हल्ली 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. चला, तर इकडे बघूया आपल्याला कुठले कुठले खेकडे बघायला मिळत आहे. हीच मोठी साईज आहे काय?
अच्छा ही लास्ट साईज आहे. याची पण साईज मोठी आहे पण 1200 आहे. 1500 ला हे कितीला येतात? ते सगळे 700 वाटा आहे. 700चा वाटा. हा 6 असतात. अरे वा, साईज प्रमाणे त्याचे रेट बदलतात. तर हा 6 पीस आहे. 600. पीस जरा छोटे, 600 ला वाटा. आणि हे छोटेवाले तर 400 च्या 300 ला 300 ला वाटा आहे. सगळ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 पीस आहे. जास्त 6 देतात. ओके. मोठा पीस 6 असतात त्याने. अच्छा, तुम्हाला जास्त पाहिजे मग पैसे पण जास्त असतात म्हणजे वाढ. बरोबर. साईज प्रमाणे वाढत जातं. साईज प्रमाणे मित्रांनो रेट वाढतो, पण साईज बघा हे 700. जबरदस्त साईज आहे. प्रसाद, हे जे सगळे खेकडे आहेत हे गोड्या पाण्यातले आहेत ना, व्हाळातले जे आपण पकडतो? जे आपण मालवणला व्हाळात दगडात पकडतो ओके, तेच आहेत. मग ते इथे आणणारे कातकरी समाज आहे. कातकरी समाज. ते ओके. आणतात इथे आणि त्याच्यानंतर ह्यांना विकले जातात. अच्छा, मग हे विकणारे वेगळे आहेत आणि पकडणारे वेगळे आहेत. वेगळे. मग हे कुठून कुठून येतात? या आपल्या बाजूला मुरबाड वगैरे ह्या गावातनं हे सगळे इकडे ओके, येतात. तिकडचे जे स्थानिक लोक आहेत ते लोक आणतात. पकडून घेऊन येतात आणि मग हे लोक विक्री करतात. हे बघ साईज बघा. YouTube करता का? हो. त्याला घ्या. एखादं वाढवून देऊन द्या. हा घराच्या ही वरचं. ही मोठी साईज कशी मिळते? या 1000ला 6 येतात. 1000ला 6. आज रविवार आहे म्हणून बुधवार शुक्रवार येणार तर 700ला 800ला. 700ला 800ला 6. तुम्ही नेहमी इथेच बसता या जागेवर? तिकडे पुढे असते बसते तर आधी म्युन्सिपाल्टी आली म्हणून. ओके, येत जावं लागलं तर माझ्याकडे घ्यायला. नक्की नक्की. काय नाव आहे तुझ्या चॅनलचं? माझ्या चॅनलचं नाव मालवणी लाईफ आहे. मालवणवरनं आलोय. हा का? माझ्याकडे एक खेकडे पकडायचा पिंजरा पण आहे. आम्ही 1000 रुपयाला एक पिंजरा विकतो. हा का? तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आता. वगैरे मालवणवरून आले. हे असे खेकडे येतात तिकडून? असे येतात शहापूर, वांगणी. आपल्याला कुठून कुठून येतात? शहापूर, वांगणी, सोलापूर. कोल्हापूरवरनं पण येतात. क्या बात आहे. मोठे मोठे चांगले आतमध्ये हे बघ, आणि ह्याला असे होल मारलेले असतात. अशा प्रकारे हा माल कल्याणमध्ये येतो आणि मग हा पुढे विक्रीला जातो. तर नुसतं शहापूर इकडून नाही तर कोल्हापूरवरनं पण येतात म्हणाले. म्हणजे जिथे गोड्या पाण्याचे हे आहेत सोर्सेस आहेत तिकडून हे खेकडे येत असतात. हे आपण आता बरोबर डाव्या बाजूला खेकडा मार्केट आहे. अच्छा, रेग्युलर असतं रेग्युलर खेकडा मार्केट म्हणजे आपल्या खाडीतले खेकडे खेकडे. म्हणजे मिक्स असतं ते सगळं. ओके. आणि ह्या साईडला सगळं जे आहे हां, हे पावसाळी. पावसाळी. हा. ओके, फक्त हे पावसामध्येच हे पावसामध्ये. जेव्हा सीझन चालू होतो तेव्हा. आणि बाकीचे सर्व इथे डाव्या बाजूला. डाव्या हे तुमचं रेग्युलर फिश मार्केट आहे स्टेशन जवळचं. जवळ. छाया टॉकीजच्या तिथून बाजूचं entry फिश आहे. मार्केट आहे. ओके, अच्छा, तिथून एंट्री आहे. ओके, तिथे पूर्ण आपले सगळे खेकडे आणि फिश दोन्ही मिळतात आणि हे सीझनल आहेत. हे seasonal आहे. ओके, आपण बघूया त्यांच्या या काकींकडे काय रेट आहे. काय रेट आहे याचा? 700ला येईल. 700ला. तू चहा पिऊन घे, चहा पिऊन घे. 700ला 6 आहे बघा. आता काढून दाखवतील आता साईज. साईज बघा, साईज 700ला 6. ओके, थोडं बार्गेन केलं, बार्गेन होतं म्हणजे इथे. 1000 रुपये ही साईज आहे, बऱ्यापैकी मोठी साईज. वा, मोठी साईज आहे रे ही. किती म्हणाला? 1000ला 6 नग, अर्धा डझन. आणि मग आपण बार्गेन करून कितीला देणार? 500. 800 पर्यंत. 800 पर्यंत बार्गेन करू शकतो आपण. वा, मस्त. हे बघ ही ना बघ रेग्युलर काढते. ओके, मिक्स माल आहे ना. हा 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 हा. जरा हे उघड. तर हा ते बरी आहे ना. हा माल कुठून आला ताई? कोल्हापूरवरनं आलाय. वा, तर बसने अशा प्रकारचे खेकडे कोल्हापूरवरनं येतात आणि माल पण बघा मुके जातो. जबरदस्त माल आहे. साईज बघा. काय रेट आहे याचा? 1000 रुपयाला 6. 1000 रुपयाला 6. आणि एरवी पण हाच रेट असतो का? नाही नाही कमी जास्त होतो. अच्छा, आज रविवार आहे म्हणून रेट जरा जास्त आहे. हे बघ. हा बघा कसा. मला माल जास्त आला तर कमी भाव मध्ये, कमी आला तर जास्त भाव. अच्छा, म्हणजे माशासारखंच आहे. आणि हे आहेत मुठे. हे मुठे मी पहिल्यांदाच बघतोय. ते मुरबाडमध्ये आणि कुठे पण शेतामध्ये मिळतात. शेतामध्ये मिळतात मिळतात हे, वाळात नसतात. नाही शेतात फक्त शेतात मिळतात. मी तुझ्याकडे कॅमेरा आणला की तू घाबरतो काय असं दचकल्यावर काय? वा, मला असं वाटतं की तू
ओळून घेतोय. हे बघा हे मुठे आहेत. हे मुठे जे आहेत प्रसादने सांगितलं की हे फक्त शेतात मिळतात तुम्हाला, पाण्यात नसतात, वाळात नसतात. ह्याचा काय रेट असतो? गायत्रीचा रेट काय असतो? 100ला डझन, 100ला 12. तर ह्याचा जरा रेट स्वस्त आहे, 100ला 12. ओके, 15 करून देतात. दादा तुम्ही कुठून आलात? भिवंडीवरनं आलात. मग तुम्ही हे व्हाळातले म्हणजे गोड्या पाण्यातले खेकडे खाता? हे आमच्याकडे मिळतात. तुमच्याकडे पण मिळतात? मी आलो मच्छी घेऊन. तुम्हाला कुठले जास्त आवडतात, खाऱ्या पाण्यातले की गोड्या पाण्यातले? खाड्या पाण्यात खाऱ्या पाण्याच्या आवडतात, भरलेल्या भरलेल्या. भरलेल्या म्हणजे ते लाल असतात ना. बरोबर बरोबर. आणि हे एकदम कॅल्शियम नसतं याच्यात. अच्छा, सगळ्यात बेस्ट हे आहे. सगळ्यात बेस्ट हे आहेत. आणि महाग पण हेच आहे. ओके, महाग पण यायचे आहेत मग त्याला. 300 ला एक चिंबोरी पडते इथं. तर आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे इथे. हे बघा. आणि इथे महेश शेठ, ओ महेश शेठ, तुम्ही युट्यूब चॅनल मध्ये आलात. हा महेश भोईरे माझा मित्र, नमस्कार नमस्कार. कल्याणला आपल्या इथे राहतो. वा, कसे हो? हा मित्र आहे. हे पण मित्र आहेत आपले जे कडक पडायला जातात. अरे वा. तर तुम्ही खेकडे घ्यायला आलात? अच्छा, हे खाऱ्या पाण्यातले आहेत ना? हे खाऱ्या पाण्यातले आहेत. हे काय रेट मिळतो कसे ते दादा? कसे आहेत हे? 500. 1 2 3 4 5 6 7 8 पीस आहेत 500ला. सध्या रेट टाईट आहे वाटतं. तुम्हाला कुठले आवडतात, खाऱ्या पाण्यातले की गोड्या पाण्यातले? खाऱ्या पाण्यातले आवडतात. धन्यवाद दादा. चला पुढे जाऊया. तर इथे कोळंबी बिळंबी बाकीचे मासे पण आहेत. जास्त करून आपल्याला मार्केटमध्ये खेकडेच दिसत आहेत. हे बाई इथे पण आहेत चिंबुऱ्या खाऱ्या पाण्यातल्या. काय रेट आहे ताई? 500ला येतात. वा, तर आजीकडे या खूण आहेत. आजी काय म्हणतात त्यांना? अच्छा, ह्याच्यात खेकडे भरून आणलेत. हे खुणी नाही आहेत, तर खेकडे ह्याच्यातनं भरून आणलेले आहेत. बघा, हे विशिष्ट प्रकारचं बांबूचा त्यांनी माल बनवलेला, म्हणजे ही वस्तू बनवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हे लोक खेकडे पॅक करून घेऊन येतात. अशा आतमध्ये असतात. हा कुठून आला माल दादा? कोल्हापूर. कोल्हापूरवरनं. हे बाय बसमधनं येतात? आता टेम्पो येतात. आता टेम्पोच येतात. भरपूर माल असेल तर टेम्पो. ओके, भारी. काहीतरी वेगळं बघायला मिळतं यार. थँक्स टू यू. डाव्या बाजूला आपल्या हे फिश मार्केट आहे. फिश मार्केट आहे. इथे सुके मच्छीचे 3-4 दुकान आहेत. ओके, सुक्या मच्छीचे दुकान. इथे 2-3 आहेत. फ्रंटला पण 2-3 आहेत. ओके, सुकी मच्छी, ओली मच्छी, खेकडा बिकडा सगळं एकाच ठिकाणी एकाच मिळतं. ठिकाणी. बकरा मटण, कोंबडी बिंबडी सगळं. सर्व कल्याण वेस्ट. कल्याण स्टेशन, छाया टॉकीज मार्केट. ओके, छाया टॉकीज मार्केट. हा, छाया टॉकीज. जे आपण MP UPC किंवा बंगालमधले जी माणसं असतात, अच्छा, ते हे सगळे गोड्या पाण्याचे मासे इकडे आहेत. हे गोड्या पाण्यातले आहेत सगळे. काय नाव आहे त्यांची? हा बासा आहे वाटतं, बासाची पिल्ल आहेत. हे सगळे गोड्या पाण्यातले आहेत. तू काल ते पोचे सांगत होता ते? पण हे पण गोड्या पाण्यातले आहेत की? हा, हे गोड्या पाण्यातलं पण येतात, खाऱ्या पाण्यातलं पण येतात. अच्छा. गोड्या पाण्याचे लॉबस्टर आहे. हे गोड्या पाण्याचे लॉबस्टर. तलावातले ना, म्हणजे तलावातले ना, नदीचे, डॅमचे. डॅमचे आहेत, त्याच्या वाईल्ड मधनं काढलेले आहेत. हे ना, हातात उचलला मोठा piece. याच्यापेक्षा मोठे मोठे होते. वा, काय रेट असतो याचा? 1200 1200 रुपये किलो. किलो. ओके, 1000 रुपये किलो, 1200 रुपये किलो. हा कुठला आहे? ते पातीच्या मासा शिवडा शिवडा शिवडा. नदीचा. ओके, आणि ह्या ते वालजे आहे. वालजे. ही नावं आपण पहिल्यांदाच बघतोय. धन्यवाद दादा. हे सगळे गोड्या पाण्यातले. भारी. हे मासे नगावर विकले जातात की किलोवर जातात? किलोवर विकले जातात. काय रेट असतो? 300, 350, 400. अच्छा, जसा वेगळं. माल असेल तसा.
गोड्या पाण्यातले मासे. कटला राहू काय रेट असतो? ओके, डॅम मधला आहे म्हणजे वाईल्ड मधला आहे. अच्छा, रूपचंद. टप्पांमध्ये जिवंत. तर बघा हा बासा आहे जिवंत. याच्यापासनं चिली बिली बनवतात. हॉटेलमध्ये जे तुम्ही चिली खाता ती या बासा माशाची असते आणि हा जिवंत आहे. आणि याचा फार्मिंगचा व्हिडिओ आपण बनवलेला सावंतवाडीमध्ये केसरी गावामध्ये याचं मोठं फार्मिंग चालतं. तर एवढा ड्रायफिश आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारची. आणि हे त्यांच्या दुकानाचं नाव आहे. असं भरपूर ड्रायफिश आहे. तर हा फुल पावसात भिजतच सगळा व्यवहार चालतो. ही साईज बघा कसली आहे. दादा मोठा साईज काढा जरा. अब हा खालचा 500 रुपयाला देऊ का तुम्हाला? जबरदस्त साईज. काय रेट आहे याचा? 1000 रुपये 6. 1000 रुपयाला 6. साईज बघा एक नंबर. थोडं बार्गेन होऊ शकतं पण मस्त साईज आहे. जबरदस्त. बराचसा माल बघा यांचा खराब पण होतो म्हणजे मरतात खेकडे वजनामुळे. तो थोडा लॉस होतो यांचा. बघा आता समोर जे दिसतंय ना काही बॅनर्स दिसतात ते स्टेशन आहे कल्याण स्टेशन. त्यामुळे ट्रेनने आला तर भारी लगेच पोचाल. उगीच गाडी बिडी घेऊन येऊ नका. पार्किंगचे प्रॉब्लेम होतात. अरे वा यांच्याकडे पण आहे. हां हां स्वतःहून पकडून आणलेले. हे तुम्ही स्वतः पकडलेले? अच्छा, तुमचं गाव कुठलं? कुठे आलंय? इगतपुरी साईडला. अरे वा. अच्छा, हे तुम्ही काल रात्री पकडले आणि आज विकायला आणले? आज विकायला आणले. भारी भारी. आदिवासी लोक आहे. ओके. पोटपाणी याच्यावरच चालतं. भारी भारी एक नंबर. मित्रांनो हा आपला ट्रॅप आता वर्ल्ड फेमस म्हणायला हरकत नाही कारण बऱ्याच ऑर्डर येतात. आणि हा ट्रॅप आपण त्या ताईंना देतोय. ते स्वतः वाईल्ड मधनं म्हणजे व्हाळातनं खेकडे पकडतात आणि त्यांना बरेच खेकडे चावतात धुतात. ते आता त्यांची व्यथा सांगत होते. तर हा जो ट्रॅप आहे याच्यातनं किती खेकडे एका वेळेला मिळतात हे तुम्ही पाहिलंच आहे. तर हा ट्रॅप जो आहे साधारण त्याचा रेट तुम्हाला खाली आलेल्या नंबरवर कळेलच. तर हा आपण त्या ताईंना त्या ताई मुरबाडवरनं आले ना शहापूरवरनं. तर त्यांना आपण हा गिफ्ट करतोय जेणेकरून त्यांचं जे काम आहे ते इझी होईल. तर आपण त्यांना गिफ्ट करूया. हा 1000 रुपये. मालवणला असं पाण्यात सोडायचं. असं ठेवायचं. पाणी वरनं आलं पाहिजे. हे पाईप फक्त व्यवस्थित लागले पाहिजे ना इकडे. बस लक्ष लागले पाहिजे. युट्यूबवर ह्याच्यातनं जातो तिकडे. आणि बस त्याची आतडी असतं ना याच्या आतमध्ये आहे. मग ह्याच्यात भरायची आणि हे बंद करायचं. हात काढून आहे ना इथे बांधायचं. इथे कळलं का? हे साईडला इथे वर बांधायचं. बाजूला राहिलं तर तुम्ही बाहेरून खाणार. एवढं लक्षात ठेवू फक्त. त्या आतमध्ये आहे मग टाकलेले. आणि असंच पाण्यात ठेवायचं. रात्री ठेवलं सकाळी कमीत कमी 40 असणार त्याच्यात. हे काढलं 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 हा पॅक केला. चला थँक्यू. ताईंकडे पण मोठी साईज आहे. काय रेट आहे ताई? 1200. 1200. किती? 6 नग. 800. अच्छा. आणि ह्याची काय रेट आहे? हे 100ला डझन. 100ला डझन. 15 वगैरे 12. अरे वा. हे कुठून येतो? हा माल कुठून येतो? आपण इथं आसनगाव. आसनगाववरून येतो. तुम्ही नेहमी इकडेच बसता याच जागेवर? तर या ताई आहेत त्या स्टेशनकडनं आलात की पहिलाच या पिलरकडे ताई बसतात आणि रिजनेबल रेटमध्ये देतील तुम्हाला नक्कीच. तरी आपण
गावात आले. वा. ताई कुठून आलात तुम्ही? गाव कुठलं तुमचं? वाशिम मधनं आलेले आहेत. यांनी देखील वाईल्ड मधले पकडून आणलेले आहेत. तर या ताई देखील त्यांच्या गावातनं पकडून आणलेले आहेत. भारी. कशा आहे मोठे? 60 रुपये डझन. अच्छा, रेट बदलत असतात त्याचे. तुम्ही तुमचं गाव कुठलं? हा, आधारवाडी म्हणजे कल्याणमधनं झालंय. अरे शाळेत जातो की नाही का फक्त खेकडे पकडतो? हे तू पकडले? तू नाही पकडत? आज सुट्टी आहे त्याच्या शाळेला. हा, युट्यूब हे आपल्या मालवणी लाईफचे फॅमिली मेंबर भेटले. तुमचा देखील चॅनल आहे ना दादा? माझं चॅनल आहे मंदार रामगडे ब्लॉग. मंदार रामगडे ब्लॉग. रामगडे. blog. मंदार रामगडे ब्लॉग्स. काय कंटेंट असतो आपला? फिशच करतो कंटेंट. फिश मार्केट. आपल्या मुंबईतले सगळीकडे मुंबई सगळे फिश मार्केट आहे तुमच्या चॅनलवर. ओके. आणि तुम्ही राहायला कुठे? बदलापूरला राहतो. अच्छा. आणि गाव कुठलं तुमचं? गणपतीपुळे. अच्छा, म्हणजे कोकणातले जात तुम्ही? वा वा. तर यांच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आता तुम्ही बदलापूरवरनं खेकडे घ्यायला आलात की व्हिडिओ करायला आलात? खेकडे पण घ्यायला व्हिडिओ पण अच्छा, व्हिडिओ पण करणार आणि खेकडे पण. तुमच्या चॅनलवर देखील व्हिडिओ बघायला मिळणार. हो नक्की. तुम्हाला कुठले आवडतात? हे गोड्या पाण्यातले आवडतात की खाऱ्या पाण्यातले आवडतात? गोड्या पाण्यातले आपले गावचे असतात तसे. अच्छा, ते खाऱ्या पाण्यातले म्हणजे खाऱ्या पाण्यातले. याची टेस्ट कशी असते? चांगली असते, मस्त असते. गोड्या पाण्यातली पण टेस्ट चांगली असते. ओके. तर दादांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा. दादा तुम्ही मुठे घेतले ना? कसे लागतात मुठे टेस्टला? खायला चांगले लागतात. या काळ्यापेक्षा मुठे चांगले लागतात की ते काळेवाले चांगले लागतात? दोन्ही चांगले लागतात. दोन्ही चांगले लागतात. तर ही साईज बघा. बाबा बाबा बाबा, खतरनाक साईज, खतरनाक. हा मोठा पीस आहे एकदम, कडक खतरनाक साईज आहे. तर आपल्याला साकीब भाई भेटलेले आहेत, फेमस युट्यूबर. आणि बरेच दिवसानंतर भेटला तुम्ही. तुम्ही पण खेकड्याचा व्हिडिओ बनवायला आलेला? बनवायला आलो होतो. अच्छा. मला तुम्ही भेटले खूप आनंद झाला. साकीब भाईने आपल्याला बरेचसे लीड्स दिले आहेत, बरेचसे चांगले चांगले व्हिडिओ. म्हणजे तुमच्यामुळे आपले खेकडेवाले जे सलमान भाई आहेत त्यांच्याशी ओळख झालेली आणि त्यांचा व्हिडिओ देखील खूप फेमस झालेला आपल्या चॅनलवर. दादाचे तर फिशिंगचे व्हिडिओ तर तुम्ही बघितले असणार, किती व्हायरल होतात. आणि जे चिंबोरी पकडायचे जे नवीन नवीन ट्रॅप्स घेऊन येतात ना, ते तर छानच असतात. आणि आता त्यांनी एका लेडीला इकडे क्रॅपचा ट्रॅप दिलाय ना, तो पण भरपूर युजफुल आहे. मला तर आवडलेला आहे. मी पण जरूर मागवणार आहे. आणि मुंबईमध्ये मी तुम्हाला पण दादासारखे क्रॅप पकडून दाखवणार आहे. साकीब भाई मुंब्र्याला राहतात आणि तिकडच्या खाडीमध्ये खेकडे पकडायला जातात ते. तिकडे तुम्ही हा ट्रॅप वापरून बघा. ठीक आहे, थँक्यू दादा. तर मित्रांनो, जबरदस्त एक्सपिरियन्स आज आपल्याला मिळाला. सो प्रसादला सर्वप्रथम बिग थम्सअप की त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पोचलो. खूप सुंदर मार्केट आहे, पण इथे जास्त प्रमाणात हे गोड्या पाण्यातले खेकडे मिळतात. तर हे देखील तुम्ही लक्ष ठेवा. खाऱ्या पाण्यातले होते तिकडे, पण फार कमी प्रमाणात होते. पण तिथे वर्षाचे 12 महिने जे फिश मार्केट दाखवलं त्या ठिकाणी तुम्हाला खाऱ्या पाण्यातले आपले मड क्रॅब नक्कीच मिळतील. पण हा जो आहे व्यवसाय हा सीझनल आहे, फक्त पावसाळ्यापुरता मर्यादित आहे. आणि सकाळी एक साधारण 9ला चालू होतं, 8-9ला चालू होतं, ते संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध असतात. मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी भेट द्या जर तुम्ही हे व्हाळातले खेकडे आवडीने खात असाल तर. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला साकीब भाई भेटले. साकीब भाईने आपल्याला भरपूर चांगले चांगले व्हिडिओचे लीड्स दिलेले आहेत. मी म्हणजे त्यांना भेटल्यानंतर एवढा आनंदित झालो, पण त्यांच्याबरोबर गप्पा मारायचं शूट घ्यायचं राहून गेलं. सो सॉरी साकीब भाई. पण नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.